राज्य निवडणूक आयोगाच्या विरोधात मुंबईमध्ये 1 नोव्हेंबरला विशाल असा मोर्चा निघणार आहे आणि त्या संदर्भामध्ये महाविकास आघाडी आणि मनसेच्या पुण्यातील पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक झालेली आहे। याविषयीच आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। आज महत्त्वाची बैठक झालेली आहे, काय चर्चा झाली? एक बैठक म्हणजे सर्व पक्षाची बैठक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आम्ही या ठिकाणी बोलवली। जो मोर्चा मुंबईत निघणार आहे 1 तारखेला, त्या मोर्चाच्या संदर्भात पुणे शहरातल्या असलेल्या सगळ्या पक्षाच्या शहराध्यक्षांना या ठिकाणी बोलवलं, त्यांचे पदाधिकारी बोलवले, त्यांचे सगळ्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं आपल्याला 1 तारखेला ह्या मोर्चा काढायचा। हा मोर्चा हा संविधान वाचवण्यासाठी हा मोर्चा आहे। ज्या मतदारांमध्ये जी चोरी झाली ही थांबवण्यासाठी हा मोर्चा आहे। त्यामुळे सर्व पक्ष जे आहेत 5 पक्ष या ठिकाणी उपस्थित राहिले। म्हणजे काँग्रेस असेल, राष्ट्रवादी शरद पवार गट असेल, शिवसेना उद्धवसाहेब गट असेल, आप पार्टी असेल, आम पार्टी असेल, हे सगळे लोक या ठिकाणी उपस्थित राहिले। सर्व शहरांनी सांगितलं की आपल्याला ह्या संविधान वाचवायचं असेल आणि खऱ्या अर्थाने मतदार यादीवर काम करून आपल्याला तो निवडणूक आयोग प्रेशर आणायचं असेल तर ह्या मोर्चाला आपल्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहायचं असेल, जावं लागेल। त्यामुळे सर्वजण या ठिकाणी आज उपस्थित होते। साधारणतः बघतोय की अशाच पद्धतीचं सगळीकडे मतदार यादीमध्ये घोळ आहे असं म्हटलं जातं। पुण्यामध्ये अशा पद्धतीच्या किती ठिकाणी घोळ? पुण्यामध्ये साधारणतः 8ही मतदारसंघात मिळून 3.5 ते 4 लाख मतदार हे बोगस विधानसभेच्या वेळेस होते। आता 41 ते 45 लाख मतदार हे बोगस पद्धतीने घुसवले जात आहेत। आता मधल्या काळात 14 लाखाची नोंदणी झाली होती, अजून 31 लाख थांबले। त्याचं कारण की राज्याचे सगळेच प्रमुख नेते, मान्य पवारसाहेब असतील, मान्य हर्षवर्धनजी सपकाळ असतील, मान्य उद्धवसाहेब असतील, मान्य राजसाहेब ठाकरे असतील, या सगळ्या मंडळींनी मागचे 2-2.5 महिने जे काय निवडणूक आयोगाकडे म्हणजे राज्य निवडणूक आयोग असेल किंवा केंद्रीय निवडणूक आयोगाकडे जो पाठपुरावा केला त्याच्यामुळे भीतीपोटी ते थांबलंय। पण आमचं म्हणणं हे एवढंच नाही, राज्यात आज साधारणतः 2.5 कोटीच्या आसपास जो बोगस मतदार आहे, जो माझे मित्र साईनाथ बाबरजी आणि आम्ही जे काही निवडणुका लढवल्या, माझ्या एकाच प्रभागात एकाच मतदारसंघामध्ये 73,200 नावं आलेली आहेत। ही अशी जी नावं घुसवलीत ज्याच्यामध्ये एकाच मतदार त्यांचा जो एक कार्यकर्ता आहे, असे साधारण 25,000 नाही का कार्यकर्ते असतील, 25,000 त्यांच्या विचाराचे मतदार असतील, त्यांचं नाव 3-3, 4-4 वेळा नोंदवलं। म्हणजे एकाच मतदारसंघात त्याला 5 मतदार 4 मत नाही का बूथवर टाकलंय। सकाळी त्यांनी एका ठिकाणी मतदान करायचं, शाई पोसायची, नाश्ता करायचा, दुसऱ्या मतदान केंद्रावर जायचं, दुपारी नाही का एका ठिकाणी मतदान करायचं, लंच करायचं, थोडा आराम करायचा, संध्याकाळचा चहा घेऊन 4थं मतदान करायचं। हे जे चाललंय हे एकूणच भारताच्या लोकशाहीसाठी घातक आहे। आणि मला असं वाटतं की एकतर आम्ही राज्य निवडणूक आयोगाला, केंद्रीय निवडणूक आयोगाला हा शेवटचा इशारा देतोय महामोर्चाने, सगळे पक्ष एकत्रित आहोत। याच्या जर दुरुस्ती झाली नाही तर मात्र लोकशाही वाचवण्यासाठी बोगस मतदारांच्या विरोधात लाठ्या काट्याचा वापर होईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी ही राज्याचे प्रमुख मान्य देवेंद्रजी फडणवीस आणि त्यांच्या भाजप आणि महायुती सरकारवर राहील। कारण शेवटी जर तुम्ही लोकशाही संपवायला निघाला तर आम्ही गांधीजींच्याच देशात आहोत, आम्ही सुभाषचंद्र बोसांच्याच नका देशामध्ये आहोत आणि आम्ही शहीद भगतसिंगांच्या पण देशामध्ये आहोत। ही आता या ठिकाणी कृतीतून दाखवावं लागेल। निवडणुकीत पराभव झालाय की अशा पद्धतीचे आरोप होत आहेत असं म्हटलं जातं। असे बघा, आम्ही वेगमध्ये बोललो असतो तर त्यांना बोलण्यामध्ये या ठिकाणी काहीतरी अर्थ होता, पण आम्ही पुरावे देशी ना। मी तर माझ्या मतदारसंघात पुरावे देतोय की हे मतदार नाही का भोसरीतून कशी इकडे आले, चिंचवडमधून कसे आले, ओरिजिनल मतदार दुसऱ्या मतदारसंघात कसा टाकायला गेला, शेवटच्या 3 दिवसामध्ये कसा आला आणि गेला। विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी 11,000 मतदार नव्याने नोंदले जातात आणि तेच मतदार 16, त्याच्यातले 16,000 मतदार हे म्हणजे त्याच्यापेक्षा पहिले 5 आणि ते 11, 16,000 विधानसभेच्या 1 महिन्यातच नका गायब होतात। असा कुठला मतदार आहे की ज्याला असं वाटतं की मी विधानसभेच्या अगोदर नका हडपसर मतदारसंघात नाव नोंदवावं आणि मतदान केल्यानंतर मात्र 1 महिन्यात त्याला असं का वाटतं की मला माझा हडपसर मतदारसंघाच्या यादीमध्ये माझं नाव ठेवायचं नाही? याचा अर्थ क्लिअर आहे, यांना फक्त निवडणुकीचा वापर करण्यासाठीच आतमध्ये आणलं होतं। त्याच्यामुळे यांच्यात जर दम असेल यांनी कर्तृत्व करून नका निवडणूक लढवावी ना, असं या ठिकाणी नका शिखंडीपणा करू नये, एवढंच आमची त्यांना विनंती राहील। काय सांगाल, ठाकरे बंधू एकत्र येत आहेत, उद्याच्या मोर्चामध्ये ते एकत्र येणार आहेत, किती एकंदरीत त्यामध्ये महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार? मुळामध्ये ठाकरे बंधू हे एकत्र आलेले आहेतच, आपल्या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे। पण उद्याचा जो मोर्चा आहे तो खऱ्या अर्थानं लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चा आहे आणि ह्या मोर्चाच्या निमित्ताने आम्ही सर्वपक्षीय जे संविधानाला मानतात, जे ह्या भारतीय जनता पार्टीच्या क्रूर नीतीला वैतागलेले आहेत ते सर्वजण एकत्र येतात आणि ह्याचा सर्वजण आम्ही विरोध करणार आहोत। ज्या पद्धतीनं गडकरी साहेबांनी सांगितलं परवा की आपल्याकडं आता आपली लोक किती आहेत हे बघणं गरजेचं आहे, अशाच पद्धतीने त्यांनी खरंच त्यांच्या कार्यकारिणीमध्ये थोडा बदल करावा आणि संविधानाला मानायला सुरुवात करावी अशी त्यांना आम्ही विनंती करतो आणि विनंती जर ऐकली नाही तर आम्ही हात सोडायला मोकळे आहोतच। उद्याच्या मोर्चामध्ये साधारणतः पुण्यामधून किती कार्यकर्ते सहभागी होणार? 6 ते 7 हजार पदाधिकारी कार्यकर्ते पुणे शहरातून निघतील आणि होणारा मोर्चा हा अतिशय ऐतिहासिक होईल की पुन्हा एकदा या देशामध्ये नवीन क्रांती घडवण्याची वेळ आलेली आहे। देशाचं संविधान पुन्हा एकदा धोक्यात आलं आहे। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं, त्या संविधानाच्या माध्यमातून आपल्याला प्रत्येकाला मतदानाचा अधिकार दिला, पण भारतीय जनता पार्टीने प्रत्येक नागरिकाला 4-4 मतदान करण्याचा अधिकार दिला।
हे कुठल्या संविधानात बसतं? पण हे 4 मतदान होताना पुन्हा बोगस मतदार 8 मतदान करतात, ही फार मोठी शोकांतिका आहे. हे थांबलं जावं, हे बोगसगिरी बंद व्हावी, ही दडपशाही बंद व्हावी, ही हुकुमशाही बंद व्हावी आणि या माध्यमातून होणाऱ्या निवडणुका शांततेच्या मार्गातनं, खऱ्या अर्थानं मार्गातनं, सत्याच्या मार्गातनं व्हाव्यात, हा जो प्रयत्न आम्ही सर्व विरोधी पक्षांनी चालवला आहे तो आम्ही यशस्वी करून दाखवू. 31 जानेवारीपर्यंत निवडणुका घ्या असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत. राज ठाकरेंनी ज्या पद्धतीने सांगितले आहे की जोपर्यंत मतदार याद्यांमधला घोळ दूर होणार नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ देणार. तर माननीय राजसाहेबांनी मागच्या बैठकीमध्ये सांगितलेलं आहे की मतदार याद्यांमध्ये असलेले घोळ म्हणजे त्यामध्ये बरेचशी दुबार नावं आहेत, बाहेरच्या शहरातून आणलेली नावं आहेत, मयत नावं आहेत. जी नावं अशी आमच्या प्रभागांमध्ये आम्ही BLA पुणे शहरात लावले होते, जवळपास 200-300 नावं अशी प्रत्येक यादीमध्ये सापडतात की त्यांचे पत्तेच माहीत नाही, ते त्या भागात राहिलाच नाही. ते लोक कोण आहेत नक्की? हे फेक मतदार बाहेरच्या शहरातून कुठेतरी येतात आणि मतदान करतात. अशा लोकांना शोधून आम्ही त्यांची नावं शोधतोय आणि येत्या काळामध्ये ही लोक जर मतदानाला दिसले तर येत्या काळामध्ये आम्ही ठोकल्याशिवाय राहणार नाही. आणि राजसाहेब ज्या पद्धतीने आदेश देतील, समजा निवडणूक आयोग जर यावर काम करायचं नसेल तर येत्या काळात निवडणूक आयोगावर सुद्धा अंगावर जाण्याची धमक ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये आहे. अर्थात उद्या पाहतोय की 1 नोव्हेंबरला महाविकास आघाडी आणि मनसेचा निवडणूक आयोगावरती विशाल मोर्चा असा निघणार आहे. त्या संदर्भामध्ये पुण्यामध्ये महाविकास आघाडी आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक झाली होती. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद मुजुमदारसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे. आता जोकासु STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासु STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.